नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच राहा आणि आपल्या महाकोकणचे व्हिडिओ आणि लाईव्ह कोकणचं लाईव्ह नक्की पहा. तर मित्रांनो, आपणा सर्वांना माघी गणेश जयंती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आहोत आपल्या राजापूरमध्ये आणि राजापुरातील वरची पेठ या ठिकाणी आपण आता आहोत. आणि आता इथे माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये इथे साजरा होत आहे. जवळजवळ हा 9वा वर्ष आहे. तर आपण सर्वप्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया, श्री महापुरुषाचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण इथे जे बाळा तांबट आहे त्यांच्याकडून आपण ह्या गणेश उत्सवानिमित्त माहिती जाणून घेऊया. तर चला तर आपण जाऊया मंदिरामध्ये. तर आता आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तर पाहत आहे मंदिर खूप सुंदर इथे असा सजवलेलं आहे. लायटिंग वगैरे आपण पाहतात, खूप सुंदर अशी लायटिंग केलेली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करता क्षणी आपल्याला श्री महापुरुषाचं आपल्याला दर्शन लाभतं. तर पाहूया आपण श्री महापुरुष देवाचं आपण दर्शन घेऊया. तर पाहत आहे खूप सुंदर असं मंदिर हे बांधलेलं आहे. हे नवीनच मंदिर बांधलेलं आहे. पूर्वी ते जुनं मंदिर होतं. तर आता आपण घेऊया श्री गणेशाचं दर्शन आपण घेऊया. तर मित्रांनो, हा जो उत्सव तुम्ही पाहत आहात तर इथे उपस्थित आहेत श्री गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष श्री कैलासजी कोठारकर, तसेच बाळा तांबट आणि अंबरेसाहेब आहेत. तर मित्रांनो, कैलासजी कोठारकर हे एक राजापुरातील प्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत. तसंच बाळा तांबट हे सुद्धा राजापुरातील एक प्रसिद्ध असे मूर्तिकार आहेत. आणि आपण त्यांच्याकडून आता ह्या उत्सवाविषयी माहिती जाणून घेणारच आहोत. तर बोलूया, चर्चा करूया आपण बाळा तांबट यांच्याशी. श्री गणेश मूर्तिकार संघ तालुका राजापूर संघटनेतर्फे हे आता ह्यावर्षी माघी गणेश उत्सव साजरा करतो. आता 9वं वर्ष चालू असून आमची गणेश मूर्तिकार संघटनेची माघी गणेश उत्सव 2018ला सुरू झाला. तो विठ्ठल मंदिर बाजारपेठ येथे सुरू केलेला. तिथे जवळजवळ 7 वर्ष आम्ही तो उत्सव साजरा केलेला. मंदिरामध्ये साजरा केला. मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये साजरा केला. त्यानंतर आमच्या वरची पेठ महापुरुष सेवा मंडळ मंदिर सुसज्ज झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून आम्ही ह्या इकडे मूर्ती स्थापना केलेली आहे आणि दरवर्षी आमचे कार्यक्रम होतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या राजापूरवासियांचा तसंच वाडीतील सर्व रहिवासी आणि मूर्तिकार यांचा सहभाग असतो. त्यामुळे आम्हाला हे कार्यक्रम करणे शक्य जातं. धन्यवाद. आपल्याला खूप सुंदर अशी माहिती दिली आहे. तर आता आपण पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊया श्री गणेशाचं. लवकर जायला आहे. तर मित्रांनो, आपण आता वरची पेठ येथील श्री महापुरुषाच्या मंदिरामध्ये स्थानापन्न झालेली श्री गणेशाची मूर्ती आपण पाहिली. तर आता आपण जाणार आहोत कुवळेकर वाडीमध्ये आपण जाणार आहोत. तिथे देखील माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर आपण जाऊन पाहूया आणि तिथे श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तर कोंडेतर येथील कुवळेकर वाडीमध्ये गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर आपण आता निघालो आहोत ते कुवळेकर वाडीकडे निघालो आहोत. हरे
तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत राजापूर येथील कोंडेतड आणि कोंडेतड येथील कुळेकरवाडी इथे आपण आता आलेलो आहोत. आणि आता इथे श्री गणेशाच्या मंदिरामध्ये आरती चालू आहे. इथे श्री गणेशाचं मंदिर आहे आणि इथे त्याच मंदिरामध्ये मागे गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. खरोखर योग चांगला आहे, आपल्याला थोडीशी आरती पाहायला मिळेल. पाहता इकडे रस्त्याच्या बाजूला इकडे दुकानं वगैरे लागलेली आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा गणपती. तर खरोखरच खूप चांगला योग आहे. आपण आरतीच्या वेळेला आपण आलेलो आहोत आणि पाहताय मंदिर खूप चांगल्या प्रकारे फुलांनी वगैरे असं सजवलेलं आहे. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे शांतरा पाठवी हे रंभा गणनायका जगुकार भक्ता होतोषवी उभे नको गुणवंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया दिवाळ तारे तुझीच सेवा करुणाय झाले अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा पादुराल पोटी कैलाशी राणा शिवचंद्र बोली फणींद्र माता मुगती जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोण तारी. आत्ताच आरती संपन्न झालेली आहे आणि आपण आता श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तसंच इथे श्री सत्यनारायणची महापूजा देखील आहे. त्या महापूजेचं देखील आपण दर्शन घेऊया. पाहता इथे आता दर्शनासाठी खूप गर्दी झालेली आहे. तसंच इथे बाजूला इथे श्री गणेशाची पालखी आहे आणि त्याच बाजूला आपल्याला श्री सत्यनारायणाची महापूजा देखील पाहायला मिळेल. तर आपण श्री पालखीचं दर्शन घेऊया. तर आपण आता श्री सत्यनारायण देवाचं आपण दर्शन घेऊया. आपण प्रसाद घेऊया. प्रसाद घेऊया. प्रसाद द्या. तर मित्रांनो, आता आपण कुळेकरवाडी येथील श्री गणेशाचं दर्शन घेतलं. तर आता आपण जाणार आहोत ते आपल्या राजापुरातील गुरववाडी या ठिकाणी आपण जाणार आहोत. श्री विघ्नेश लिंगायत तसे त्याचे वडील विनायक लिंगायत यांच्या घरी देखील मागे गणेश जयंती उत्सवानिमित्त गणपती राजांचं आगमन झालेलं आहे. तर ते देखील आपण पाहूया आणि तेथील आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते बंगलवाडी येथील प्रियदर्शिनी वसाहत नंबर 2 या ठिकाणी आपण आलेलो आहोत.
यावेळी मला प्रथमच इथे माहिती पडलं की इथे देखील गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. तर जाऊन पाहूया आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तसंच येथील जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण ह्या मागी गणेश जयंती उत्सव निमित्त आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर पाहताय खूप सुंदर असा मंडप इथे उभारलेला आहे आणि समोर एक छोटंसं असं श्री गणेशाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये श्री गुरुदत्तांची आणि श्री गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे. नमस्कार सर. तर आपण जाऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊया. खूप सुंदर आणि छोटंसं असं गणेशाचं मंदिर आहे आणि छान असं फुलांनी सजवलेलं असं हे श्री गणेशाचं मंदिर. तर पाहताय एका बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि मध्ये एक देवस्थान आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो आता आपण आहोत ते प्रियदर्शनी वसाहत नंबर 2 बंगलवाडी येथे आपण आता आहोत. तर पाहता इथे खूप सुंदर असं छोटंसं श्री गणेशाचं मंदिर आहे. मागी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे. तर हा पहिलाच वर्ष आहे. तर ह्या मागी गणेश जयंती उत्सवानिमित्त आपल्याला इथे माळी सर आहेत आणि इतरसुद्धा शिक्षक इथे वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहेत. ही शिक्षक कॉलनी आहे त्यामुळे इथे बरेचसे शिक्षकच आहेत. तर आपण आता ती माहिती जाणून घेणार आहोत. ते माळी सर आहेत तर ते आपल्याला माहिती देणार आहेत या गणेश जयंती उत्सवानिमित्त. मी प्राध्यापक दिलीप माळी, नवजीवन ज्युनियर कॉलेज राजापूर. 2005 पासून मी प्रियदर्शिनी वसाहत नंबर 2मध्ये राहत आहे. माझ्या शेजारी लाड सर आहेत, पलीकडे नलावडे सर आहेत. आमच्या कॉलनीतील सर्व बंधू भगिनी सर्व उपस्थित आहेत. आम्ही गेल्या वर्षी महापुरुषांच्या स्थापनेचा दिवस आम्ही निवडला आणि स्थापना केली. त्यानंतर त्याच वर्षी आमच्या मनात होतं की दत्ताची मूर्ती श्री गुरुदेव दत्त व गणेश मूर्ती यांचीही स्थापना आपण करावी. त्या दृष्टीनं आम्ही कॉलनीतील सर्वजण एकत्र आलो आणि त्याच्यावर चर्चा करून आम्ही प्रत्येकी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. आमची प्रियदर्शिनी वसाहत सोडून बाहेरच्याही कितीतरी देणगीदारांनी आम्हाला मदत केली. आपण जी पाहिली मूर्ती ती श्री दत्तांची मूर्ती आम्ही नरसोबावाडी इथून आणली. तसेच गणेश मूर्ती आम्ही सांगलीचा जो फेमस पटवर्धनांचा गणपती आहे त्यांच्या मंदिराच्या समोरच एक दुकान आहे, त्यांनी आम्हाला ही गणेश मूर्ती दिली. त्याचबरोबर जी आम्ही गेल्या वर्षी महापुरुष मूर्तीची प्रतिष्ठापना केली ती मूर्ती आपल्या गाडगीळवाडीतील एक कलाकार, दगडातून मूर्ती घडवणारे कलाकार पवार, आपला जो ज्योतिबाचं मंदिर आहे तिथं केरली म्हणून छोटंसं गाव आहे तिथं त्या मूर्त्या घडवतात. त्यांनी ती मूर्ती आम्हाला घडवून दिली. गेल्या वर्षी त्याची आम्ही प्रतिष्ठापना केली. यावर्षी दत्त मूर्ती व गणेश मूर्ती यांची आम्ही प्रतिष्ठापना आज गणेश जयंती दिवशी करत आहोत. आजचा आमचा अतिशय उत्साहाचा व भक्तिमय असा सोहळा दिवसभर आमच्या कॉलनीतील सर्व जणांच्या सहकार्यातून पार पडला. लहान मुलांना विचारूया, हा उत्सव साजरा होत आहे श्री गणेश मूर्तीचा आहे ना, गणेश जयंतीचा. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय? तर फक्त ही लहान मुलं देखील खूप आनंदी आहेत. नमस्कार सर्वांना. आम्ही सुद्धा 2010 पण 2013 पासून इथे राहायला लागलो आहे. पण त्यावेळी आमचं घर इथं अगदी जवळ असल्यामुळे इथे जो पिंपळ मोठा होता त्या पिंपळाच्या खाली जी स्थिती होती ती अतिशय भयावह अशी स्थिती होती. जाता येताना मी माझ्या शाळेतल्या मुलांना पण ते उदाहरण देते. पण आज जो इथला परिसर आणि इथलं सगळं वातावरण बघितल्यावर अगदी मनाला समाधान लाभणारा असा हा उत्सव झालेला आहे, पार पडलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटेल असा हा प्रसंग आणि वेळ हा उत्सव पार पडलेला आहे.
धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण प्रियदर्शिनी वसाहत नंबर 2 येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर आपण आलो होतो त्याच्या शेजारी बंगलवाडीमध्ये विघ्नेश लिंगायत यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांचे वडील विनायक लिंगायत यांच्या घरी श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे मागे गणेश जयंतीनिमित्त. तर आपण तिथे आलेलो आहोत. तर आपण जाऊया आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत ते लिंगायत यांच्या घरी आपण आलेलो आहोत. तर इथे आता घरी हे गणपती विराजमान झालेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या महाकोकण चॅनल आणि लाईव्ह कोकणला खूप चांगलं सहकार्य लाभते आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर आता आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण श्री गणेशाचं दर्शन घेत आहात. तर हे दर्शन घेण्यासाठी लिंगायत यांच्या घरी राजापुरातील नामांकित मंडळीसुद्धा इथे आलेले आहेत. तर त्यांना आपण भेटूया. तर पाहत आहात राजापूर हायस्कूलचे सर, तसेच इथले रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील बॉडी बिल्डर श्री हर्षद मांडवकर सर, तसेच चोरगे सरसुद्धा आलेले आहेत. तर इकडे पाटणकरसुद्धा आहेत. तसंच राजापूर सिव्हिल हॉस्पिटलमधलं सुद्धा इथे कर्मचारी म्हणजे स्टाफ वर्गसुद्धा इथे आलेला आहे. तसं आमचे मित्रसुद्धा आहेत. तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच हे देवगडवरून सुद्धा काही पाहुणे आलेले आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि ते श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे मागे गणेश जयंतीनिमित्त. तर पाहताय खूप सुंदर असं मकर बनवलेलं आहे. आणि हे जे मकर बनवलेलं आहे ते करवंटी यापासून हे मकर बनवलेलं आहे. तसंच वरती आपण पाहत आहे सुतळी नाहीत ना, सुतळीपासून हे सर्व तयार केलेलं आहे. तर आपण जे मकर आहे ते जरा व्यवस्थित निरखून पाहूया. पाहत आहे हे जे खांब दिसत आहेत ते करवंट्याच्यापासून बनवलेलं आहे. खूप सुंदर अशी संकल्पना आहे. आणि वरती आपल्याला दिसत आहे झालरसारखं ते सुतळीपासून बनवलेलं आहे. आणि मागे आपल्याला श्री गणेशाच्या मूर्तीच्या मागे आपल्याला करवंट्या दिसत आहेत. खूप सुंदर असं हे मकर बनवलेलं आहे. आणि दरवर्षी ते आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. गेल्या वर्षी जे चहाचे कप होते ना, त्या कपापासून बनवलेलं मकर होतं ते आपण पाहिलं असणारच. तर मी विघ्नेशला विचारलं की ही संकल्पना खरोखर खूप छान संकल्पना आहे आणि मकर बनवण्याची. तर कशी कुठून आली? तर त्याने सांगितलं की माझ्या मनातच ते अशी संकल्पना निर्माण झाली, कुठे पाहिलेलं नाही आहे ना. तर आपण तो बनवणारा आहे कलाकार आहे विघ्नेश, ह्याने स्वतःहून बनवलेलं आहे. ते जे आपण मकर पाहिलं, खूप सुंदर असं मकर बनवलेलं आहे. हे विघ्नेशची बहीण आहे, ही आई आणि हे वडील आहेत. तर किती वर्ष तुम्ही हा गणेश जयंती उत्सव साजरा करताय? 25 वर्ष ना. आणि दरवर्षी इथे हा गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. तसं इथे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था असते. तसंच सत्यनारायण पूजेचं देखील इथे आयोजन केलेलं असतं. पाहत आहे तर विघ्नेश, खरोखरच खूप छान असं मकर बनवलं, त्याबद्दल तुझं कौतुकच. तर आपल्या व्हिडिओमधील आता हा शेवटचा गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि हे जे मकर केलेलं आहे, जे आपण शेवटच्या गणपतीच्या दर्शनामध्ये पाहत आहात, खरोखर खूप सुंदर मंदिर आहे. आणि जे मकर कसं आपल्याला वाटलं ते देखील तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.